शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। 21 जानेवारीच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे। त्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे। सोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यामुळे सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे। यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणाचीही सुनावणी कोर्टामध्ये सोबतच पार पडणार आहे। याचबरोबर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्र न केल्यानं जयंत पाटलांनी दाखल केलेली याचिका आणि नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरणीही सुनावणी पार पडेल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज कोर्ट काय निकाल देतंय याकडे लक्ष असणार आहे। तारीख पडते की न्यायदेवतेचा अंतरात्मा जागा होतो। बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल। न्यायाधीशांचं एकूण कल असं आहे की 2 दिवसात अंतिम सुनावणी पूर्ण करून चांगली गोष्ट आहे, निकाल चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो। नाही, मी आता काहीच सांगत नाही। आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यातच चिन्ह मिळायला पाहिजे होतं। अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या, हे संविधान विरोधी आहे। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे।